find IL, find IL, find IL, find IL. The circuit shown in figure. Find IL. The circuit shown in figure. बघा इथं सर्किट मध्ये IL दिलेले. Find IL. The circuit shown in figure. Using superposition theorem. Using superposition theorem. Using superposition theorem. Using superposition theorem. Okay. Using superposition theorem. ठीक है. सांगा मला स्टेप वाइज प्रोसीजर फॉर द सुपरपोजिशन थ्योरम टू सॉल्विंग द सुपरपोजिशन थ्योरम. This is the given circuit diagram. This is the given circuit diagram of superposition theorem. Find out the IL. Find out the IL. The current flowing through the 30 ohm resistance. The current flowing through the 30 ohm resistance IL. कळतंय का? IL ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची by using the superposition theorem. म्हणजे डिफरंट थेरम यूज करून आपण IL ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतोय. मग त्याच्यामध्ये सुपरपोजिशन थेरम यूज करून आपल्याला IL ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. बघा फर्स्ट व्होल्टेज सोर्स आहे बघा 50 व्होल्ट, सेकंड व्होल्टेज सोर्स आहे 20 व्होल्ट, रेजिस्टन्स आहे बघा 10 व्होल्ट, 30 व्होल्ट आणि 20 व्होल्ट. ओके कळतंय सगळ्यांना? आता सुपरपोजिशन थेरम मध्ये काय काय सांगा. फर्स्ट स्टेप वाइज प्रोसीजर for solving the superposition theorem. First step revise करूया. First step remove the voltage source. select any one source. Select any one voltage source. Select any one voltage source. Voltage source. Select any voltage source. Second, step number second, वॉइस मध्ये सॉल्व केले आपण. एक प्रॉब्लेम सॉल्व करून दिला घेऊ. सेकंड प्रोसिजर सांगा. फर्स्ट सिलेक्ट एनी वन व्होल्टेज सोर्स. सेकंड replace all other energy source. replace the all energy sources. Replace the all energy sources. त्याच्यामध्ये दोन कंडिशन. कुठल्या कुठल्या दोन कंडिशन? Replace the all energy sources मध्ये दोन कंडिशन कुठल्या? First Voltage source and current source. Okay, voltage source is converted into voltage source कशामध्ये? Series parallel. Internal series resistance. In the series. And current source in the Parallel. जर करंट सोर्स असेल तर तिथे आपण काय करतो? ओपन सर्किट और शॉर्ट सर्किट. इन करंट सोर्स ओपन सर्किट और शॉर्ट सर्किट. Open circuit. Okay. Open. In voltage source, in the voltage source is Short circuit. voltage source is a short circuit. Next, third step. Step number 3. Calculate voltage drop. Calculate voltage Drop. Current branch. आणि परत सांगा मला व्यवस्थित वाचायची. Calculate the voltage drop of branch current. Okay, voltage drop of branch current. Okay, voltage drop of branch current. Okay, त्या पर्टिक्युलर ब्रांच मधला जो काही करंट आहे किंवा व्होल्टेज ड्रॉप ऑफ द रेजिस्टन्स तो व्होल्टेज ड्रॉप कॅल्क्युलेट करा. नेक्स्ट, Repeat step 1, 2 and 3 for each of individual sources. repeat step 1 2 3 1 2 3 4. Okay, next source साठी परत नेक्स्ट सिलेक्ट एनी वन व्होल्टेज सोर्स. तो सोडायचा दुसरा व्होल्टेज सोर्स. काय करायचं? ऍक्टिव्ह करायचं. परत सेम रिपीट प्रोसिजर करायची. कळतंय? कळलं का सगळ्यांना? हो सर. बघा मग इथे हे प्रॉब्लेम सॉल्व करताना कसं करायला लागेल. स्टेप 1 सिलेक्ट एनी वन व्होल्टेज सोर्स. आता कुठला व्होल्टेज सोर्स? पहिला 50 व्होल्ट करूया का कन्सिडर?
कन्सिडर दी हा पहिला काय करणार बघा कन्सिडर दी सोर्स 50 व्होल्ट फर्स्ट स्टेप नंबर 1 कन्सिडर दी voltage source 50 volt 50 volt consider करा डायग्राम ड्रॉ करा 50 volt consider करो आता व्होल्टेज सोर्स आहे बघा हा व्होल्टेज सोर्स काय करायचा Short circuit. शॉर्ट सर्किट व्हेरी गुड व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट 20 30 50 सॉरी 50 नाही 10 इथं 50 volt आणि हा IL बघा याच्यानुसार डायग्राम आपण परत डायग्राम ड्रॉ केलेले आता काय करायचं सांगा तिथे काय दिसतंय डायग्राम मध्ये हे कसे हो सिरीज की पॅरलल Series मध्ये. सिरीज आहे की पॅरलल आहे हे दोन्ही पॅरलल आहे ना याचं पॅरलल कॉम्बिनेशन करू शकतो का आपण 20 पॅरलल 30 आहे का हे शॉर्ट सर्किट आहे इथं 20 पॅरलल 30 मग किती येते सांगा मला रेजिस्टन्स R इज इक्वल टू इथला R रेजिस्टन्स शोधू आपण लिहू नका कुणी R इज इक्वल टू काय सांगा कसं करणार 12 दोन्हीचं मल्टिप्लिकेशन डिवाइडेड बाय अहो सांगा की दोन्हीचे ऍडिशन 20 30 divided by 20 plus 30 is equal to किती आला R सांगा हे दोन्हीचा पॅरलली 12 ओम व्हेरी गुड 12 ओम 12. मग करा परत डायग्राम ड्रॉ करा सेम त्याच्यानुसार काय येणार आहे डायग्राम बघा हा 10 व्होल्ट सॉरी 10 ओम आणि हा पॅरलल कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स हा 12 ओम हा 10 हा 50 आता काय करावं लागेल सांगा बरं करंट फ्लो किती होतोय ह्याच्यातून आपल्याला फाइंड आउट करायचंय पण कशातनं करायचंय या पर्टिक्युलर रेजिस्टन्स आता बघा या सर्किट मधनं फ्लो होणारा करंट बघा आता यातनं पर्टिक्युलर आपल्याला 30 ओम मधनं काढायचंय पण इथं व्होल्टेज सोर्स रिमूव्ह केला आपण त्यामुळे हे पॅरलल आले यातनं फ्लो होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे लक्षात येते का मग आता ऍक्च्युअली या सर्किट मधनं फ्लो होणारा करंट I1 करंट आपण फाइंड आउट करू याला सपोज कन्सिडर करू I1 किंवा IL1 म्हणा चालेल IL1 म्हणूया ना काय I1 म्हणताय काही म्हणा I1 म्हणलं तर चालेल ठीक आहे I1 करंट कन्सिडर केला मग आता सांगा हे दोन रेजिस्टन्स कसे सिरीज की पॅरलल या दोन्हीचे ऍडिशन होईल की काय ऍडिशन होईल का म्हणजे हे काय 10 प्लस 12 बरोबर मग I इज इक्वल टू फॉर्म्युला काय I इज इक्वल टू फॉर्म्युला फॉर द करंट I इज इक्वल टू नॉर्मल I इज इक्वल टू V डिवाइडेड बाय R बट R किती आहे बघा 10 आणि 12 बरोबर आहे सिरीज मध्ये दोन्हीचे ऍडिशन डायरेक्ट केलं तर चालेल का व्होल्टेज किती आहे 50 डिवाइडेड बाय R ची व्हॅल्यू किती आहे 10 प्लस 12 कळते का I1 is equal to किती आलं बघा I1 is equal to या सर्किट मधला फ्लो होणारा करंट I1 is equal to किती आलं बघा 2.27 ampere. 2.27 एम्पियर I1 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2.27 एम्पियर नेक्स्ट कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची बघा
आपल्याला I1 ची व्हॅल्यू मिळाली, टोटल यातनं फ्लो होणारा करंट मिळाला, बरोबर आहे का? यातनं तेव्हा इथं कन्सिडर करा, इथं तुम्हाला लेच ऑड वाटत असेल तर इथून, बरोबर आहे का? I1 कळतंय का? या पूर्ण याच्यातनंच फ्लो होणारा करंट आहे I1 ची व्हॅल्यू मिळाली, आपल्याला व्हॅल्यू कुठली काढायची? IL1 ची काढायची, बरोबर आहे? मग आता सपोज कन्सिडर करा, इथं करंट डिव्हिजन रूल वापरू शकतो का? दोन पॅरलल आहेत, इकडून एक करंट गेला, समजा इथून आलेला करंट किती आलाय? I1 हा किती आहे? 2.27 एंपियर आहे. इकडे 2.27 गेला, आता इकडे काहीतरी गेला आणि इकडे काहीतरी गेला, तो काढायचा आपल्याला यातला करंट. मग काय वापरावं लागेल आपल्याला? इथं करंट डिव्हिजन रूल वापरावा लागेल का? कळतंय का? बघा, टोटल करंट नव्हता आपल्याकडे, म्हणून आपण टोटल करंट काढून घेतला पाहिजे. या सर्किट मधला फ्लो होणारा करंट टोटल, बरोबर आहे? आता इकडे किती डिवाइड होईल आणि इकडे किती डिवाइड होईल, तो करंट डिव्हिजन रूल आपल्याला काढावा लागेल. मग करंट डिव्हिजन रूल काय सांगा? इथला IL1 म्हणूया, इथं IL1 इज इक्वल टू, त्याला 1 म्हणू, IL1 इज इक्वल टू काय म्हणता येईल सांगा करंट डिव्हिजन रूल नुसार? अपोजिट रेजिस्टन्स. IL1 इज इक्वल टू अपोजिट रेजिस्टन्स डिवाइडेड बाय, काय सांगितले मी? ऍडिशन कशाची? इनटू काय आहे पुढे? into I. इनटू I1 म्हणायचं, I म्हणायचं, टोटल करंट I1. ओके, मग काय सांगा मला? IL1 इज इक्वल टू अपोजिट रेजिस्टन्स, याच्या अपोजिट IL1 इथं आहे, याच्या अपोजिटचा रेजिस्टन्स 20 डिवाइडेड बाय या दोन्हीची ऍडिशन, म्हणजे काय बघा, 20 Addition. 30 इंटू टोटल करंट, म्हणजे इथनं फ्लो होणारा करंट काय? I1. कळतंय का? पुट करा व्हॅल्यू. IL1 इज इक्वल टू 20 डिवाइडेड बाय 20 प्लस 30 इंटू IL1 ची व्हॅल्यू किती आहे? किती काढली की? सॉरी, I1 ची व्हॅल्यू 2.27. कळतंय का? हे कळतंय का? अरे कळतंय हो का? सर. हा, मग करंट डिव्हिजन रूल नुसार आपण काय केलं? IL1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. कॅल्क्युलेट करा किती येते व्हॅल्यू बघा. IL1 इज इक्वल टू 0.9 0.9. एंपियर, 0.9 एंपियर. ओके, 0.9 एंपियर. एक मिनिट. कळतंय का? IL1 इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? यातनं फ्लो होणारा करंट 30 ओहम मधनं फ्लो होणारा करंट किती आला? 0.9 एंपियर. कळतंय का? हो सर. काय सिंपल बघा, परत एकदा सांगतो. हा 20 ओहम, सॉरी 50 व्होल्ट आपण कन्सिडर केला. फर्स्ट टू कन्सिडर द व्होल्टेज सोर्स ऑफ 50 व्होल्ट, आणि हा व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट केला. जर इथं करंट सोर्स असता तर ओपन सर्किट ठेवला असता. हा कुठला सोर्स आहे? व्होल्टेज सोर्स आहे. आपण शॉर्ट सर्किट केलं. शॉर्ट सर्किट केल्यानंतर काय झालं? हे दोन्ही पॅरलल आहे, पण टोटल करंट डिव्हिजन रूल वापरण्यासाठी आपल्याला टोटल करंट लागतो, बरोबर आहे? I1 टोटल करंट, त्याच्यासाठी सुरुवातीला हे पॅरलल कॉम्बिनेशन केलं आणि टोटल करंट I1 फाइंड आउट केला. I1 इज इक्वल टू काय मिळाला? 2.27 एंपियर. ओके, मग I1 करंट हा इकडे फ्लो झाला इथपर्यंत. आता इकडे डिवाइड झाला करंट, बरोबर आहे? या 30 कडे काहीतरी जाईल, इकडे काहीतरी जाईल 2.27 मधला. तो किती जाईल हे करंट डिव्हिजन रूलने आपण काढतो. ओके, करंट डिव्हिजन रूल. करंट डिव्हिजन रूल काय सांगतोय? इथला करंट फाइंड आउट करायचा आहे 30 ओहम मधला, तर त्याच्या अपोजिटचा रेजिस्टन्स कुठला? अपोजिट 20 डिवाइडेड बाय या दोन्हीची ऍडिशन. 20 डिवाइडेड बाय या दोन्हीची ऍडिशन 20 प्लस 30 इनटू टोटल करंट इनटू I1. टोटल करंट किती आहे? कळतंय? कळतंय का? हो सर. ओके, नेक्स्ट सेम कसं घ्या? कन्सिडर दी, आता हे IL1 मिळालं. फर्स्ट सोर्स असताना IL1 ची व्हॅल्यू मिळाली. आता सेकंड सोर्स असताना IL1 ची व्हॅल्यू करा. बघा, कन्सिडर दी व्होल्टेज सोर्स as कुठला?
consider the voltage source as a 20 volt. Consider करा and draw करा डायग्राम. draw कशी हा 50 volt आहे, voltage source आहे, शॉर्ट सर्किट होईल का? बघा मी शॉर्ट सर्किट करतो. इथला IL2 म्हणू याला मी सेकंड सोर्स साठी म्हणू का IL2. कळतंय का बॉईज मध्ये काय चाललंय, कळतंय का? हॅलो हो सर. आता नेक्स्ट बघा, कन्सिडर दी 20 व्होल्ट व्होल्टेज सोर्स. आता परत काय करावं लागेल सांग, कसं फाइंड आउट, आता आपण जसं फाइंड आउट केलं तसं सेम फाइंड आउट करा. परत करंटची व्हॅल्यू काढावं लागेल का आपल्याला? I2 करंट काढावं लागेल की 20 व्होल्टेज सोर्स आहे बरोबर आहे. इथला 20 नुसार आपल्याला किती करंट इकडे फ्लो होते बघावं लागेल इकडं. म्हणजे इथला I1 काढावं लागेल का किंवा I2 म्हणून त्याला आपण कळतंय का? हा करंट टोटल करंट I2 काढावं लागेल की. पण त्याच्यामध्ये हे बघा इथला I2 इथून फ्लो होणार I2. हा करंट काढायचा इकडे डिवाइड झाला 30 मधून किती गेला मग हे दोन्ही पॅरलल आहे. करेक्ट पॅरलल कॉम्बिनेशन रेजिस्टन्स R is equal to R2 is equal to इथं R1 कन्सिडर करूया. इथं R2 is equal to काय येईल बघा पॅरलल 10 पॅरलल 30 म्हणजे 10 into सॉल्व करू नका बरं का, मला इकडे लक्ष द्या सगळे, पुढे लिहू नका. मी बोर्डवर आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर तुम्हाला ज्यावेळेस टाइम मिळेल त्यावेळेस लिहा. बघा ह्या दोन्ही पॅरलल आहेत. 10 पॅरलल 30 म्हणजे काय येणार आहे सांगा? 10 into 30. 10 into 30 divided by 10 plus 30. Plus 30. 10 into 30 किती आहे सांगा मला? 7.5. 7.5. 7.5. 7.5 ओम. टोटल रेजिस्टन्स कळाला 7.5 ओम. मग डायग्राम ड्रॉ करा लगेच, याच्यानुसार डायग्राम ड्रॉ करा. या दोन्हीचं एकच कॉम्बिनेशन केले बघा डायग्राम कशी येणार आहे. हा किती आहे 20, हा 7.5 आणि हा 20. इसका करंट आपल्याला फाइंड आउट करायचा I2 is equal. मग काय आहे बघा सांगा, I2 is equal to फॉर्म्युला फॉर द करंट. I2 is equal to V divided by R. V किती आहे व्होल्टेज 20, रेजिस्टन्स हे सीरीज मध्ये या दोन्हीचे ऍडिशन 20 प्लस 7.5 किती आला सांगा. I2 is equal to 0.72 एंपियर आला का बघा, चेक करा व्हॉइस मध्ये येते का बघा. हो सर. आता तिथं नेक्स्ट करंट डिव्हिजन रूल वापरा मग आता याच्यामध्ये इकडं आणि इकडं IL2 ची व्हॅल्यू 30 ओम मधून फ्लो होणारा करंट फाइंड आउट करा. काय येणार आहे IL2 is equal to करंट डिव्हिजन रूल वापरायचं 30 ओम, त्याच्या अपोजिटचा रेजिस्टन्स 10. 10 डिवाइडेड बाय 30 प्लस वाइस मध्ये 30 प्लस 10 into करंट काय येते काय तुम्हाला 0.72 कळते का व्हॉइस मध्ये? का आवाज येत नाही व्हॉइस मध्ये? कळत नाही का? हॅलो
डोंगरे आवाज येतोय का? हॅलो हो सर येतोय आवाज. हो सर. ओके बघा ठीक आहे. बघा करा मग कॅल्क्युलेशन किती येते बघा. IL 0.89 0.18. 0.28 0.18 बरोबर आहे ना? सर 0.18 मला एक जण सांगा 18 बरोबर आहे का? 0.18 हो सर. 18 IL2 ची व्हॅल्यू मिळाली 0.18 बघा IL2 ची व्हॅल्यू मिळाली 0.18 पण आपल्याला IL ची व्हॅल्यू काढायची आहे. इथली बघा IL दोन्ही पण हा सोर्स असताना या डायरेक्शन सेम डायरेक्शन आहे बघा. इथली पण डायरेक्शन सेम आहे. इथली IL1 ची IL2 ची पण डायरेक्शन सेम आहे. दोन्ही करंट एकाच डायरेक्शनने गेलाय बरोबर. म्हणजे दोन्हीचे ऍडिशन होणार आहे IL1 प्लस IL2 म्हणजे टोटल IL is equal to current flowing through the 30 ohm resistance IL is equal to IL1 plus IL2 IL1 plus IL2 काय येणार आहे IL1 सांगा. IL1 ची व्हॅल्यू 0.9 प्लस 0.18 किती आला IL 1.08 ampere. 0.8 ampere. This is the final solution of superposition theorem. The current flowing through the 30 ohm your IL current flowing through the IL is equal to 1.08 ampere. कळलं का? अरे कळतंय का? हो हो सर. सर. Find current through 5 ohm resistor. Find current through 5 ohm resistor for the circuit shown in figure. For the circuit shown in figure. For the circuit shown in figure using superposition theorem. Using superposition theorem. Using superposition theorem. Okay, ड्रॉ करून घ्या डायग्राम. मी ड्रॉ करतो घ्या. नंतर मी ड्रॉ करून नका. ओके तर बघा काय दिलेलं आहे. एक 100 वोल्ट व्होल्टेज सोर्स दिलेला आहे. 20 ओहम रेझिस्टर आहे. या 5 ओहम मधून फ्लो होणारा करंट फाइंड आउट करायचा आपल्याला.
फाइंड द करंट फ्लोइंग थ्रू द 5 ओम रेजिस्टर. ओके, त्याच्यानंतर हा 15 ओम आहे आणि हा 20 एम्पियर आहे. मग याच्यामध्ये पहिला आयडेंटिफाय करा की व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स, त्याच्यानुसार मग स्टेप वाइज कन्सिडर करा. फॉर दी कन्सिडर दी फर्स्ट सोर्स, मग कुठला सोर्स कन्सिडर करणार आहे त्याच्यानुसार आयडेंटिफाय करा. मग काय करावं लागेल सांगा मला पहिल्यांदा. कन्सिडर दी फर्स्ट व्होल्टेज सोर्स, Voltage source. 100 volt. Okay, मग करा. फर्स्ट कन्सिडर the voltage source 100 volt. 100 volt कन्सिडर केल्यावर करा की डायग्राम ड्रॉ करा. काय नाही बघा. आता काय करावं लागेल सांगा. करंट सोर्स आहे, काय करावं लागेल. Open circuit करावं लागेल. Open circuit. ओपन सर्किट. ओके, 50 ओम, तर इथे 5 ओम, तर 20 ओम आणि हा 100 व्होल्ट. ओके, आता काय करावं लागेल बघा. कसं सर्किट झाले क्रिएट. 100 हे त्याच्यानुसार बघा बरं काय करावं लागेल. काय सॉल्व्ह करता येईल अजून. आपल्याला फाइंड आउट करंट कुठला, या 5 ओम मधनं फ्लो होणारा करंट फाइंड आउट करायचा. आय काय म्हणा, आय करंट म्हणा, त्या 5 ओम मधनं फ्लो होणारा करंट आय. मग काय करावं लागेल सांगा. जरा लक्ष द्या व्यवस्थित. हे ओपन सोर्स आहे, इकडे जाईल का हो करंट. मग हे दोन नाही जा. हे दोन कसे आहेत सांगा बरं. हे दोन कसे आहेत रेजिस्टन्स 5 Series. सिरीज. करू शकता का या दोन्ही सिरीजचं कॉम्बिनेशन करू शकता का सिरीज. आणि हे दोन सिरीज आणि हे पॅरलल आहे. कळतंय का, कळतंय का बघा. सिरीज पॅरलल कळायला पाहिजे. हे याचा काय अर्थ आहे का इथं ओपन सर्किट आहे नाही. मग हे दोन सिरीज मध्ये, हे दोन जर सिरीज केले तर ह्या दोन्ही पॅरलल करता येईल. करंट निघेल का, कळतंय का हो. हो सर. हो. मग किती येते सांगा बघू. सांगा की, करा करा किती येते बघा. टेन एम्पियर. सर 10 एम्पियर येते. गुड. 10 एम्पियर. अहो मी कॅल्क्युलेट करायला सांगितलं, रेजिस्टन्स सांगितलंय. पॅरलल कॉम्बिनेशन रेजिस्टन्स एम्पियर मध्ये कुठं आलं. ओम मध्ये बघा. सर 10 ओम. 10 ohm. हा 10 ओम. ओके गुड. 10 ओम ठीक आहे. आणि मग करंट किती असेल सांगा. बघा R इज इक्वल टू कसं करणार आपण. R इज इक्वल टू 15 प्लस 5 हे कसं येईल बघा. R इज इक्वल टू त्याच्यानुसार डायरेक्ट करणार बघा पॅरलल कॉम्बिनेशन. कसं आहे तुम्ही म्हणत तसं शॉर्टकट जरी शॉर्टकट, लॉंग टर्म जरी लॉंग टर्म वापरू शकता तुम्ही. त्याच्यानुसार R इज इक्वल टू कन्सिडर करा. 15 प्लस 5 इज इक्वल टू 20 झालं. हे सिरीज मध्ये आहे म्हणजे R इज इक्वल टू 15 प्लस 5 इज इक्वल टू किती झालं 20 ओम. हे 20 ओम आणि हे 20 ओम, 20 पॅरलल 20 म्हणजे किती झालं सांगा. 10 ओम. आता हे परत डायग्राम ड्रॉ करायची गरज आहे का, डायरेक्ट करू ना मी इथं. 20 पॅरलल 20 म्हणजे बघा हा तुमचा व्होल्टेज सोर्स किंवा तिथं डायरेक्ट करतो 20 पॅरलल 20 म्हणजे किती येते सांगा. 20 into 20 डिवाइडेड बाय 20 plus 20. 20 plus 20. किती आलं सांगा मला. 10 ohm. 10 ohm.
10 ओम आला का? मग डायग्राम कशी ड्रॉ करणार सांगा. बघा डायग्राम. इथं 10 ओम आला हे दोन्हीचं एकच सर्किट म्हणजे इथं 100 आणि हे 10 ओम आणि हे इकडे आहे की अजून कळतंय का? 10 आला का? आता ह्यातनं फ्लो होणारा करंट काढा की I ह्यातनं फ्लो होणारा करंट टोटल करंट किती आला बघा. I is equal to त्याचा I म्हणतो काय का इथनं फ्लो होणारा करंट काढायचा. मग I is equal to काय कॅल्क्युलेट करा. I is equal to काय येणार बघा V upon R. V किती आहे सांगा. 100 आहे ना. 100 हो सर. 10 ampere. 10 ampere. 10 ampere. 10 एम्पियर. करंट किती आला 10 एम्पियर. आता टोटल करंट 10 एम्पियर आहे. तर मला सांगा 5 ओम मधनं फ्लो होणारा करंट तो काय इथनं यातनं फ्लो होणारा करंट काढायचा आपल्याला इथनं. हा टोटल किती आहे करंट 10 एम्पियर. तर इकडं काय जाईल आणि इकडं काय जाईल बघा बरं का. इथं डायरेक्ट दिसतंय 20 सांगा मला करंट किती जाईल बघ. सेम जाईल की डिफरंट जाईल. रेजिस्टन्सची व्हॅल्यू 20 ओम आहे. इथं 5 + 15 20 आहे. सेम जाईल. मग काढा कॅल्क्युलेट करा कसं करणार आहे. कुठलं हे वापरणार आहे. करा सॉल्व करा बघा किती येतो. फाइव ओम मधनं फ्लो होणारा करंट थ्रू 5 ओम. त्याला काय करू आपण I is equal to याला I1 म्हणू. I1 कन्सिडर करू. त्याला I is equal to I okay I is equal to consider किती येते सांगा. किंवा इथं नाव दिलं की IAB is equal to काय बरोबर आहे का. IAB आणि A आणि B मधनं फ्लो होणार करंट इज आहे. IAB is equal सांगत मला करंट डिव्हिजन रूल वापरा. टोटल करंट एवढा आहे. इथून फ्लो करा IAB is equal to यातनं फ्लो होणारा करंट कुठं काढायचं. यातनं फ्लो होणारा करंट त्याचा अपोजिट रेजिस्टन्स या 20 ओम मधनं फ्लो होणारा करंट काढायचा. इथनं करंट सेम आहे ना 5 आणि 15 मध्ये का डिफरंट आहे. अहो 5 मधनं आणि 15 मधनं फ्लो होणारा करंट सेम की डिफरंट. बॉयज मध्ये गर्ल्स मध्ये इकडे आवाज येत नाही मला. 5 आणि 15 किती झालं 20 ना. यातनं फ्लो होणारा करंट पण सेमच असेल की. हो. सिरीज मध्ये हो करंट सर. म्हणतोय का आपण सिरीज मध्ये करंट काय असतो सेम असतो. तर इथनं फ्लो होणारा करंट मग करंट डिव्हिजन रूल मध्ये काय वापरणार. याच्या अपोजिटचा रेजिस्टन्स 20 डिवाइडेड बाय दोन्हीचे ऍडिशन 20 + 20 इनटू टोटल करंट किती आहे IAB सॉरी टोटल करंट 10 एम्पियर. बघा किती येते IAB is equal to किती येते 20 डिवाइडेड बाय 20 + 20 इनटू 10 किती आला 5 ampere. 5 ampere. IAB1 ची व्हॅल्यू 5 एम्पियर. म्हणजे फर्स्ट 100 व्होल्टेजचा व्होल्टेज सोर्स कन्सिडर करून IAB1 ची व्हॅल्यू आहे 5 एम्पियर 5 एम्पियर. या 5 ओम मधनं फ्लो होणारा करंट कळतंय. आणि कळतंय का. हो सर. आता हो, स्टेप sir. सेकंड कन्सिडर द करंट सोर्स. स्टेप सेकंड कन्सिडर द करंट सोर्स. करंट सोर्स काय करंट सोर्स किती आहे 20 एम्पियर ना 20 एम्पियर. मग करा डायग्राम ड्रॉ. चला व्होल्टेज सोर्स कसा शॉर्ट सर्किट की कसा
शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट इथं व्होल्टेज सोर्स आहे, हा शॉर्ट सर्किट केला मी. त्याच्यानंतर हा रेजिस्टन्स, त्याच्यानंतर हा 5 ओहम, त्याच्यानंतर हा रेजिस्टन्स, त्याच्यानंतर हा करंट सोर्स 20 एंपियर, हे 15 ओहम, हा ए बी 5 ओहम आणि हा 20 ओहम. आणि हा शॉर्ट सर्किट केला व्होल्टेज सोर्स. कळते का डायग्राम? कळते का? हो सर. मग सॉल्व करा बघा आता. कुठं सिरीज पॅरलल दिसते बघा. बघा पण आता टोटल करंट तर इथे दिलाय, मगाशी आपल्याला टोटल करंट काढायला लागायचा. आता करंट तर दिलाय की किती एंपियर जातो इकडे? 20 एंपियर ना. इकडे फ्लो होणारा करंट बघा 20 एंपियर आहे. हो सर. डायरेक्ट करंट डिव्हिजन रूल वापरू शकतो मी इथं. वापरू शकतोय का बघा. एक स्टेप कमी झाली की आपली, बरोबर आहे का? इथला ए आणि बी मधला करंट फाइंड आउट करायचा आहे. इकडून 20 एंपियर करंट येतोय, इकडे काय तर जातो, इकडे काय तर जातो. कळतंय? कळतंय का? हो सर. करंट डिव्हिजन रूल वापरता येईल का मला? हा येईल का नाही? काय होईल नाही काय तर सांगा. बघा सांगा मला. यातनं फ्लो होणार त्याच्या अपोजिटचा रेजिस्टन्स म्हणजे IAB2 इज इक्वल टू अपोजिटचा रेजिस्टन्स या 5 च्या अपोजिटचा 15 ना. 15 डिवाइडेड बाय हे किती आहे बघा. 5 प्लस 25 प्लस 15 इंटू टोटल करंट 20 एंपियर. सॉल्व करा. IAB2 इज इक्वल टू 7.5 7.5. 7.5 एंपियर. ओके. मग आता सांगा मला ही करंटची डायरेक्शन इकडून करंट चाललाय आणि इथं कुठून गेला? इकडून गेला. म्हणजे इकडून एक चालला आणि इकडून एक करंट चालला. बघा हे आपण चालला का मध्ये? बघा इकडल्या सोर्सनी इकडे चालला, इकडल्या सोर्सनी इकडे चालला. म्हणजे IAB1 IAB2 हे काय ऍडिशन होणार की सबट्रॅक्शन? हा अरे काय होणार? इकडून एक आहे, इकडून एक आहे, अपोजिट. काय होणार? सबट्रॅक्शन ना. मग काय येणार आहे सांगा मला. फायनल IAB इज इक्वल टू IAB1 मायनस IAB2. मग IAB1 ची व्हॅल्यू किती आहे? 5 एंपियर 5 एम्प. मायनस IAB2 ची व्हॅल्यू किती आहे? 7.5 एंपियर. किती आली व्हॅल्यू? मायनस -2.5 एम्पियर. 5 एंपियर. आता IAB ची व्हॅल्यू -2.5 एंपियर आहे. मायनस म्हणजे जे काही साइन कन्व्हेन्शन आहे ते साइन कन्व्हेन्शन चेंज करायचं. म्हणजे IAB चं साइन कन्व्हेन्शन चेंज करायचं अपोजिट डायरेक्शन मध्ये. आता आपण IAB अशी डायरेक्शन असे कन्सिडर केले, बरोबर आहे का? म्हणजे हे IAB प्लस घेतले, बरोबर आहे का? हे IAB प्लस घेतले आणि हे मायनस घेतले, अपोजिट आहे, बरोबर आहे? हे प्लस. तर आता ऍक्च्युअली या डायरेक्शन करंट आपल्याला नाही, करंटची डायरेक्शन इकडे आहे. कारण सिंपली इझी आहे. इथला 10 एंपियर करंट होता आणि इकडे 20 एंपियर. जास्त कुठला करंट आहे? 10 आणि 20. म्हणजे 20 इकडून इकडे जाईल ना,
कळतंय का? म्हणजे करंटची डायरेक्शन कशी असेल इकडं IAB ची करंट फायनल डायरेक्शन असणार. कळतंय का? अरे कळतंय का? हो सर. हो काय प्रॉब्लेम?